लाल लाल बागोटे गुलाबी चेला लाल लाल बागोटे गुलाबी चेला मोदी सरकार मेला त्याच्या मैत्रीला चला 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 देवेंद्र फडणवीस मेला त्याच्या मैत्रीला चला मोदी सरकारच्या करायच्या काय खाली डोक्यावरती पाय केंद्र सरकारच्या करायच्या काय खाली डोक्यावरती पाय राज्य सरकारच्या करायच्या काय खाली डोक्यावरती पाय ओ सास को होश में आओ ओ सास को होश में आओ होश में आके बात करो होश में आके बात नमस्कार, मी नरेश बपचे सत्य को जाणून न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता सध्या मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि या ठिकाणी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येत उपस्थित आहेत आणि हे नारे लावत आहेत। तर यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेऊया। त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून केव्हापासून ते बसले आहेत आणि काय त्यांच्या मागण्या आहेत। आम्ही 1985 पासून काम करत आहोत। आम्हाला म्हणजे नुसत्या आसेवर जगवलं या सरकारने। पेन्शन नाही, आम्हाला वेतन नाही, काही नाही। आता आमचा 4था आश्रम आलेला आहे, तर आम्हाला घरी बसण्याची वेळ आलेली आहे, तरी आम्हाला पेन्शन नाही। आमचं असं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला मानधनाच्या अर्धी पेन्शन द्यायला पाहिजे, दर मंथली द्यायला पाहिजे। केव्हापासून आपण संपावर बसलेला आहात? 4 डिसेंबरपासून। 4 डिसेंबरपासून। तर संप आहे, भूकळताला काय आहे? हो, संप आहे, बेमुदत संप आहे। सविस्तर काय मागण्या आहेत आपल्या आणखी? सविस्तर मागण्या आहेत आमच्या। आम्हाला म्हणजे पेन्शन लागू झाली पाहिजे, वेतन श्रेणी लागू झाल्या पाहिजे, ग्रॅज्युटी लागू झाल्या पाहिजे आणि आमच्या जशा मिनी अंगणवाड्या आहेत ह्या मोठ्या अंगणवाडी यांचं रूपांतर झाल्या पाहिजे। जसं आहाराचं आहे 8 पैसे आहे तर ते 16 पैसे झाल्या पाहिजे। आणि जो अमृत आहाराचा दर आहे तो फारच कमी आहे। आता अंड्याचा रेट गगनाला भिडलेला आहे, तो आम्हाला म्हणजे अंडे देणं परवडत नाही, तर अंड्याचा रेट वाढल्या पाहिजे। थाली फक्त आता आम्हाला 45 रुपये मिळत आहे, तर ते 70 रुपये थाली झाल्या पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। आता हे नारे लागले होते नरेंद्र मेला आणि देवेंद्र मेला याच्या मैत्रीला चला, हे नारे देणे आम्हाला नरेंद्र आणि देवेंद्र मोदी सरकारने भाग पाडले आहेत। कारण की आम्ही 1975 पासून आमच्या अंगणवाडी सेविका ह्या कार्यरत आहेत। 1975 पासून आमचं आज मानधन 10,000 आहे आणि 10,000 मानधन हा काही पुरत नाही आहे आणि महागाई एवढी वाढली आहे की महागाईला काही सीमाच नाही आहे। त्यामुळे आम्हाला का 10,000 हा मानधन खूप कमी पडतो आणि याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये नुसत्या विधवा आणि तलाकशुदा महिला आहेत, त्यांना स्वतः घर सांभाळावं लागते। त्यामुळे 10,000 हा मानधन कमी आहे, म्हणून आम्ही देवेंद्र आणि नरेंद्र मोदी सरकारला मागणी करत आहोत की आमचा मानधन नाही, आम्हाला वेतन श्रेणी लागू करा, वेतन श्रेणी लागू करा आणि पेन्शन द्या, कारण की पेन्शन खूप ही गरजेची आहे। पेन्शन असली तर आमचा म्हातारपण हा चांगला जाणार आहे, कारण की पेन्शन असला तर आमचे मुलं बाळं आमच्याकडे लक्ष देतील। पेन्शन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा, म्हणून आम्ही या सरकारला पेन्शन आणि वेतन श्रेणी मागत आहोत आणि वेतन श्रेणीच्या नंतर 26,000 मानधन झाला सेविकांचा झालाच पाहिजे आणि 21,000 मदतनीसचा झाल्या पाहिजे आणि मिनी अंगणवाडी आहे त्यांना अंगणवाडीमध्ये रूपांतर झाल्या पाहिजे, अशी आमची मागणी घेऊन आम्ही 4 डिसेंबरपासून सतत आंदोलन करत आहोत। आता आमच्या 18 तारखेला नागपूर विधानसभावर मोर्चा होता, त्याच्यामध्ये लाखो संख्येने अख्ख्या महाराष्ट्रातून महिला आली, तरीही सरकारने आम्हाला त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही आणि आज 20 तारीख दिलेली आहे की याच्यावर चर्चा करण्यात येईल। आम्ही सरकारला असं निवेदन करतो की तुम्ही जी 20 तारीख दिली आहे त्या 20 तारखेला जर तुम्ही आमच्या मागण्यावर चर्चा करणार नाही तर आम्ही अजून बेमुदत संप करू आणि संपाचा तारीख वाढवण्यात येणार आहे, संप मोठा होणार आहे। त्यासाठी सरकारनं जागृत झाल्या पाहिजे आणि आमच्या मागण्यावर लक्ष दिलं पाहिजे, एवढंच बोलून। मैं कुमारी प्रेमलता विठल साव तेल से जिला अध्यक्ष जिला गोंदिया। किस चीज़ के जिला अध्यक्ष हो? मैं CI2 संगठन की जिला अध्यक्ष हूँ। हमारी मांगनी है कि हमको कर्मचारी घोषित किया जाए। कर्मचारी घोषित करते तक के हमको कम से कम 26,000 मानधन दिया जाए
सेविका को मददनीश को 20,000, ये हमारी मांगनी है। और सरकार कहती है कि तुम 65 साल तक के नौकरी करो और 65 के बाद आप घर बैठो तो हमको पेंशन ज़रूरी है। हम 65 साल के बाद कहाँ जाएंगे? अगर से सरकार इस बात को नहीं मानी तो हम भूख हड़ताल करेंगे। 3 तारीख को बॉम्बे मोर्चा है, इसके बाद में भूख हड़ताल पे बैठेंगे हम। तर आपण बघितल्यात हे असे प्रकारे नारे का लावत होते, हे असे गाणे आणि नारे लावत होते आणि यांच्या मागण्या काय आहेत आपण बघू शकता। तर अशाच बातमी करता सत्य को जानो न्यूजला बघत राहा। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार। मोदी सरकार मेला त्याच्या मैत्रीला चला, मोदी सरकार मेला त्याच्या मरणाला चला, लाल लाल बागोटे गुलाबी जेला, लाल लाल बागोटे गुलाबी जेला, मोदी सरकार मेला त्याच्या मैत्रीला चला, मोदी सरकार मेला त्याच्या मैत्रीला चला, लाल लाल बागोटे गुलाबी चेला, लाल लाल बागोटे गुलाबी चेला, मोदी सरकार मेला त्याच्या मैत्रीला चला, 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 देवेंद्र फडणवीस 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 मेला त्याच्या मैत्रीला चला, लाल लाल बागोटे गुलाबी शेला, 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 नरेंद्र मोदी मेला त्याच्या मैत्रीला चला, नरेंद्र मोदी मेला त्याच्या मैत्रीला चला, देवेंद्र फडणवीस मेला त्याच्या मोकीला चला, देवेंद्र फडणवीस मेला त्याच्या मैत्रीला चला, नरेंद्र मोदी मेला त्याच्या मैत्रीला चला, नरेंद्र मोदी मेला त्याच्या मैत्रीला चला, देवेंद्र फडणवीस मेला त्याच्या मैत्रीला चला। न्याय को तुमको देना होगा, न्याय को तुमको देना होगा, नहीं दोगे तो छीन के लेंगे, नहीं दोगे तो छीन के लेंगे। इधर सरकार कहती है कि मैं महिलाओं का पर आरक्षण लगाया हूँ, सब करा हूँ, लेकिन महिलाओं के लिए गैस अंडा दिए 300-400 में भरा देते, अभी 1000-1200 कर दिए। अब ये आ गए चुनाव तो कम कर दिए, और महिलाओं का मैं बहुत कुछ छूट देता हूँ, लेकिन हमारी महिलाएं आंगनवाड़ी सेविका को आधा पेट खाना देती है सरकार। हमारा ना पेट भरता ना कुछ भरता, महंगाई अपार हो गई है। 10,000 में हम क्या कर सकते हैं सर?